नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 17 फेब्रुवारी 2026 रोजी काढलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा निर्णय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो त्यांच्या घर कर्जावरील वाढीव व्याजाच्या फरकाच्या रकमेबाबत आहे. तर विषय नेमका काय आहे? तर हा शासन निर्णय पोलिसांना घर बांधणी अग्रिम योजनेअंतर्गत बँकेमार्फत घेतलेल्या कर्जाच्या व्याजातील फरकाची रक्कम अदा करण्याबाबत आहे. वित्तीय वर्ष 2025-26 एकूण प्रस्तावित निधी रुपये 103,63,46,46,000 रुपये. तर आधी किती निधी देण्यात आला? तर यापूर्वी शासनाने 60% निधी मंजूर केला होता. तर 60% रक्कम म्हणजे रुपये 62,18,07,600. मंजुरी दिनांक 4 जुलै 2025. तर आता अतिरिक्त निधी का द्यावा लागला? तर बँक ऑफ महाराष्ट्राने 20 जानेवारी 2025 पासून व्याजदर वाढवली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मासिक हप्त्यात वाढ झाली. या वाढीव व्याज फरकाची भरपाई करण्यासाठी शासनाने सुधारित तरतूद केली. तर सुधारित एकूण तरतूद रुपये 106,25,46,000 रुपये. तर आता किती निधी वितरित करण्यात आला? तर उर्वरित 40% निधी म्हणून रुपये 44,07,39,000 ही रक्कम आता वितरित करण्यात येत आहे. हा निधी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या कार्यालयास देण्यात येणार आहे. तर निधी कोणत्या लेखाशीर्षाखाली? तर मागणी क्रमांक B1 मुख्य लेखाशीर्ष 2055A088. उद्देश पोलिसांच्या घर कर्जावरील व्याज फरकाची रक्कम अदा करणे. तर महत्त्वाच्या अटी व शर्ती. तर खर्च वित्त विभागाच्या 7 एप्रिल 2025च्या परिपत्रकानुसारच करावा लागेल. खर्चाची माहिती महालेखापाल कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक. सर्व खर्च अर्थसंकल्पीय नियमानुसार करणे आवश्यक. तर हा GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर या निर्णयामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील वाढीव व्याजाचा आर्थिक ताण कमी होणार. शासनाकडून 100% व्याज फरकाची रक्कम उपलब्ध. घर बांधणी अग्रिम योजनेतील लाभ कायम राहणार. हा निर्णय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.